अंतर्मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन। राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार सिटी वन। आपल्या सर्वांना माहिती आहे MHCETचा जो घोळ झालेला आहे, एकंदर महाराष्ट्रात गोंधळ दिसत आहे। त्याच्यावरनं आज मी, प्रदीप सावंतजी, राजन कळमकरजी आम्ही तिघांनी राज्यपाल महोदयांची भेट घेतली। भेट चांगली झाली, सकारात्मक झाली। त्यांना विषयात जे काही घोळ आहेत ते त्यांच्या समोर आणलेले आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे, मुख्य मागणी हीच आहे विद्यार्थ्यांची की ह्या परीक्षेच्या उत्तर जे काही त्यांनी दिलेली आहेत त्याची उत्तरपत्रिका म्हणजे आन्सर शीट ही त्यांना मिळावी। दुसरं म्हणजे काय निघालेलं आहे, घोटाळा होत चाललेला आहे की ऑब्जेक्शन घेण्यातून पैसे काढायचे 1000 रुपये आणि 14.5 लाख ह्या CET सेलनी कमवलेत किंवा एजन्सीनी कमवलेत, त्याचा देखील जाणू मला वाटतं राजस्थानमध्ये ऑलरेडी आहे। आता मुख्य गोष्ट ही आहे की पेपर फुटीची झाली, मग तलाठी भरतीची होती, मग आता आपण पाहता या स्पर्धा परीक्षा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पोलीस भरती सुरू आहे, परंतु पावसाळा सुरू आहे, अनेक ठिकाणची पोलीस भरती जी आहे ती पुढे ढकलण्याची वेळ आली। मला वाटतं हे आंदोलन आपण पाहिलं असेल, पुण्यात देखील असेल, अनेक जिल्ह्यांमध्ये ही भरती पुढे ढकलण्याची वेळ आलेली आहे। अनेक जे ॲप्लिकेंट्स त्यांनी पण हे सांगितलेलं, विनंती केली होती। आता आपण पहा 17,500 पदं आणि 17.5 लाख ॲप्लिकेंट्स आलेले आहेत पोलीस भरतीसाठी। तेही आपण जर पाहिलात तर कितीतरी म्हणजे बी फार्मा वगैरे केलेली मुलं आहेत ह्याच्यात। म्हणजे आज आपण पाहतोय 17.5 लाख ॲप्लिकेंट्स 17,500 पदांसाठी। म्हणजे आज आपल्या राज्यातली जॉबची परिस्थिती काय आहे हे लोकांसमोर येते। पेपर फुटी संदर्भात कायदा यावा यासाठी या अधिवेशनात तुम्ही पुन्हा एकदा मागणी करा। मला वाटतं हे अधिवेशन शेवटचं अधिवेशन आहे खोके सरकारचं। आपण पाहाल की आमचं सरकार आल्यानंतर हा कायदा आणू आणि नुसतं कायदा आणणार नाही तर त्याची अंमलबजावणी कडकपणे करू, पण पेपर फुटणारच नाही ह्याच्यात पण आम्ही लक्ष घालू। राज्यपाल से आज आपने मुलाकात की, किन मुद्दों पर चर्चा हुई? राज्यपाल ने क्या आश्वासन? आज राज्यपाल महोदय से जब हमारी मुलाकात हुई, मैं, प्रदीप सावंत जी, राजन जी, हम मिलके उनसे यही विनती करके आए हैं कि जो MHCET में आप देख रहे हो जो कन्फ्यूजन हुआ है, जो केओस हुआ है, जो तकलीफें विद्यार्थियों को हुई है, उस पर कुछ सुझाव है, कुछ सुलझाया जाए। यही बात है। अगर देखें तो प्रश्न जटिल नहीं है, आसान है। जो विद्यार्थियों की मांग है वो यही है कि आंसर शीट दिखाया जाए, जो मार्क्स है वो दिखाया जाए और जो परसेंटाइल सिस्टम है